बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाण्यातील मेहकरमध्ये 2 गटात वाद झाला। दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली, गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, त्यामुळे शहरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। दोन्ही गटातील 21 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। मेहकर शहरातील माळीपेठ भागातील ही घटना आहे। दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक झाली आहे, गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। पाहूया। विधानसभा निवडणुकीनंतर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघामध्ये एक अनुचित प्रकार घडला। दगडफेक मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। त्यानंतर मेहकर शहरातील काही भागामध्ये संचारबंदी देखील लावण्यात आलेली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मूळचे मेहकरचे आहेत, त्यांच्याकडून आपण हे संपूर्ण काय नेमके या घटनाक्रम होता आणि कशा पद्धतीने याला कोण जबाबदार जाणून घेऊयात। ते स्वतः या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, पोलिसांशी देखील चर्चा करताना पाहायला मिळतं। साहेब, काय नेमकी सध्या मेहकर शहराची परिस्थिती आहे आणि पोलिसांची काही बोलणं झालंय का? हे बघा, सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कामध्ये आहोत। पोलिसांनी सर्व परिस्थिती कंट्रोलमध्ये रात्रीपासूनच आहे। एक काल त्या ठिकाणी थोडा तणाव 2 समाजामध्ये झालेला होता, पण सर्व लोकांना माझं आव्हान आहे की सर्वांनी शांतता प्रस्थापित करावी आणि आपलं पूर्वी जसं एक शांत शहर म्हणून मेहकर शहराची ओळख होती, ती ओळख आपण सर्वांनी कायम ठेवण्यामध्ये मदत करावी, अशा प्रकारचं आव्हान मी सर्व जनतेला या ठिकाणी करतो। पराभवानंतर संपूर्ण प्रकरण घडते असं बोललं जाते। पराभव पसनी पडत नाही असं वाटतं? नाही, हा पराभव पसनी पडण्यापेक्षा विजयाचा उन्मादही कोणाला व्हायला नको आणि पराभवानंही कोणी खचून न जाता त्या ठिकाणी दोन्ही बाजूनं शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन आम्ही केलेले। नक्कीच विजयाने कोणी उन्माद करू नये आणि पराभवानंतर खचून जाऊ नये असं आवाहन जे आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं। त्यामुळे निश्चितच संपूर्ण शहर शांतता ठेवण्याचं आवाहन जे आहे पोलीस प्रशासनासोबत शिवसेनेच्या दोन्ही गटावर देखील आहे। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।